तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सी प्रोग्रामिंग सिरीजचा आज आहे डे नंबर 870. तर आजच्या दिवशी आपण काय शिकणार आहे? आजच्या दिवशी आपण शिकणार आहे नेस्टेड फॉर लूपची काय कन्सेप्ट असते ती, आणि एक बेसिक पॅटर्न आपण प्रिंट करून बघणार आहे, स्क्वेअर पॅटर्न. तो ह्या लेक्चरमध्ये डिस्कस होणार आहे. तर खूप जणांना हा डाऊट होता की आपली सिरीज म्हणजे की सी लँग्वेज कधी संपणार आहे, काय कधी संपणार आहे. तर अजून सी लँग्वेजचे तुम्ही मानून चाला की जसं की आज 23 तारीख आहे, तर सी लँग्वेजचे आता तरी अजून तरी आपले किती लेक्चर बाकी आहे अजून, असं समजा की टोटल आपले जे लेक्चर बाकी आहे त्यामध्ये अजून खूप साऱ्या गोष्टी कवर करायचे. तर ऑलमोस्ट आपलं असं समजून चाला, तर ऑलमोस्ट तुम्ही म्हणून चाला की सी प्रोग्रामिंगचे अजून तरी 10 ते 15 लेक्चर अजून येणार आहे. तर 15 दिवस अजून पण आपले सी प्रोग्रामिंग चालणार आहे. त्याच्यानंतर CPP स्टार्ट होईल. त्याच्यानंतर CPP सोबतच आपण DSA घेणार आहे, म्हणजे CPP विथ DSA घेणार आहे. त्यानंतर जावा, आणि त्यानंतर पायथॉन, आणि याच्यासोबतच जावासोबतच आपण काय स्टार्ट करणार आहे, मन स्टॅक शिकवणार आहे त्याच्यासोबतच, जावा आणि पायथॉन सोबतच. आणि त्याच्यानंतर काय लास्टला हे सर्व झाल्यानंतर लास्टला काय स्टार्ट करणार आहे, जावा फुल स्टॅक डायरेक्टली फुल टू फुल आपण शिकवणार आहे. तर जावा फुल स्टॅकमध्ये जे फ्रंट एंड लागणार आहे ते मन स्टॅकमध्ये झालेलं राहील आपलं. जावा फुल स्टॅकमध्ये मी तुम्हाला डायरेक्टली बॅक एंड पूर्ण शिकल, स्प्रिंग बूट आणि ते आलं ना. तर ऑलमोस्ट असं समजा एवढं सगळं संपवायला कमीत कमी आपल्याला 6 to 7 मंथ लागणार आहे. त्याच्यामुळं पेशन्स ठेवा थोडा, रेग्युलरली तुम्ही करत राहा, काम करत राहा. एवढं सगळं संपायला 6 to 7 मंथ लागणार आहे. आणि खाली जे संपवलं त्याला लागणार आहे आपल्याला 3 to 4 मंथ. 3 to 4 मंथमध्ये काय शिकवणार मी तुम्हाला, जावा फुल स्टॅक शिकवणार आहे. आणि वरचं 6 to 7 मंथ. म्हणजे आता काय चालू आहे आपलं, आत्ता आपलं चालू आहे ऑलमोस्ट ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंत आपलं मन स्टॅकपर्यंत पायथॉन जावा हे सर्व कवर झालेलं राहील. आणि त्याच्यानंतर मार्चनंतर आपण स्टार्ट काय करणार आहे, जावा फुल स्टॅकच्या सिरीजला. त्याच्यामध्ये मी मार्च नंतर काय, एप्रिल, मे, जून आणि जुलै. तर पुढच्या जुलैपर्यंत आपलं ऑलमोस्ट जावा फुल स्टॅक पण काय इथे संपलेलं असेल. काम एकच आहे की तुम्हाला हा रोडमॅप फॉलो करायचा. याच्यासोबत जे लोक चालतील, माझा एवढा कॉन्फिडन्स आहे की ते अजून 1 वर्षानंतर स्वतःला खूप चांगल्या लेवलपर्यंत कॉन्फिडन्स राहील त्यांच्यामध्ये. म्हणजे की आपण एवढ्या गोष्टी केलेल्या आहे, डेली कन्सिस्टन्सी ठेवली. जसं मी व्हिडिओ टाकतो तसं तुम्ही बघत जर गेले तर आपला पूर्ण आधी सी होईल, नंतर CPP होईल, नंतर त्याच्यासोबतच मी DSA घेणार आहे. याला थोडा टाईम लागेल, कारण की आता माहितीच आहे मार्केटमध्ये कॉम्पिटिशन किती चालू. विदाऊट DSA तुमचं सिलेक्शन होणार आहे का नाही. मग DSA पण आपल्याला त्याच लेवलचं करायचं आहे. याच्यातले पण काही स्टुडंट प्रोडक्ट बेसमध्ये पण जाऊ शकतात. त्याच लेवलचं आपल्याला काय करायचं, DSA प्रिपेअर करायचं आहे. नंतर जावा मी शिकवणार आहे, नंतर पायथॉन शिकवणार आहे. त्याच्यासोबतच मन स्टॅक म्हणजे MongoDB, ExpressJS, React.js, Node.js आणि SQL पण याच्यासोबतच शिकून देणार. ते झाल्यानंतर आपण स्टार्ट करणार आहे जावा फुल स्टॅक. जावा फुल स्टॅक करत असताना तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की इथं जास्त पेशन्स ठेवावं लागतं. एवढं आधी जर तुमचं बेसिक आणि मन स्टॅक पण व्यवस्थित चांगल्या प्रकारे केलं, एवढं जरी केलं तरी तुम्ही ऑलमोस्ट मोर दॅन सफिशियंट आहे. इथं जावा आणि पायथॉनला जरी स्किप केलं, C++, DSA आणि मन स्टॅक केलं तरी सफिशियंट आहे. पण आपलं टार्गेट आहे की आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी काय करायच्या, फ्रीमध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये शिकवायचे. आलं ना. आता काम काय आहे की मला तुम्हाला समजायचं आहे नेस्टेड फॉर लूप काय असतो. काय असतो नेस्टेड फॉर लूप, याच्या आधी तुम्ही ऐकलेलं असेल नेस्टेड फॉर लूप नावाची कन्सेप्ट. तर नेस्टेड फॉर लूपची कन्सेप्ट अशी की लूपमध्ये लूप. काय लूपमध्ये लूप म्हणजे लूपमध्ये लूप, जसं की आता लूपमध्ये लूप, नेस्टेड फॉर लूप म्हणजे काय, लूपमध्ये लूप चालवायच्या अशा याला काय म्हणतो आपण, नेस्टेड फॉर लूप म्हणतो. म्हणजे जसं सिंगल लूप लिहिता तुम्ही, सिंगल लूप कसं लिहिता, जसं की आता मला काय करायचं आहे, JKला काय करायचं आहे, मला मला करायचं 5 वेळेस प्रिंट. काय करायचं आहे, JKला मला काय करायचं आहे, 5 वेळेस प्रिंट करायचे. काय करायचं, 5 वेळेस प्रिंट करायचे, 5 वेळेस. JKला मला 5 वेळेस प्रिंट करायचं, तर मला काय करावं लागेल, मला इथे द्यावं लागेल फॉर इंट I = 1 पासून लूपला स्टार्ट करा, I <= काय, I = 1 पासून लूपला स्टार्ट करा, I <= काय करा
5पर्यंत न्या. आयला काय करा, एक एकने इन्क्रीमेंट करा. काय करा, 1 पासून स्टार्ट करा आणि 5 1 2 3 4 जसं जसं लूप चालतं तसं तुम्ही काय करा, कशाला प्रिंट करा. आपल्याला काम काय करायचं, जे के वर्डला 5 वेळेस प्रिंट करायचे. काय करायचे, जे के वर्डला काय करायचं 5 वेळेस आपल्याला प्रिंट करायचे. मग हा लूप कसा चालतो सगळ्यांना आतापर्यंत माहितीच आहे की इंट आय इज इक्वल टू 1. इथं काय होतं, इंट आय इज इक्वल टू 1 1. मग इथे चेक होतो काय 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आहे तर तुम्ही काय करा, जे केला एकदा प्रिंट करा. मग जे के काय होईल, इथे एकदा प्रिंट होईल. त्यानंतर हे स्टेटमेंट झाल्यानंतर काय करा, आयला एक एक इन्क्रीमेंट करा. आय एक इन्क्रीमेंट होऊन काय जाईल, 2 जाईल. मग इथे चेक होईल 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का. 2 लेस दॅन इक्वल टू 5 ही कंडिशन काय झाली आपली, ट्रू झाली ना. कंडिशन ट्रू झाल्यानंतर आपण काय करतो, लगेच त्या ब्लॉकमध्ये जे स्टेटमेंट लिहिले त्याला काय करतो, प्रिंट करतो. मग इथं काय प्रिंट होईल, जे के आपलं प्रिंट होईल. काय होईल, जे के आपलं प्रिंट होईल. नंतर काय प्रिंट होईल, नंतर काय प्रिंट होईल, जे के नंतर एकदा झालं जेव्हा लूप आय इज इक्वल टू 1 होतं तेव्हा एकदा प्रिंट झाला. नंतर आय इज इक्वल टू 2 होतं तेव्हा एकदा प्रिंट झाला. आता काय होईल, आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल, आपला आय इन्क्रीमेंट होईल 3 आणि इथं चेक होईल 3 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आहे तर तुम्ही काय करा, जे केला अजून एकदा प्रिंट करा. काय करा, जे केला अजून एकदा प्रिंट करा. नंतर आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल, आय इन्क्रीमेंट होईल 4 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आहे तर तुम्ही काय करा, जे केला अजून एकदा प्रिंट करा. नंतर काय होईल, आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल, आय इन्क्रीमेंट होऊन होईल 5. काय 5 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, हो आहे तर तुम्ही काय करा, जे केला अजून एकदा प्रिंट करा. नंतर काय आय इन्क्रीमेंट होऊन होईल 6 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, नाही 6 लेस दॅन इक्वल टू 5 नाही. म्हणजे काय, लूप आपला ब्रेक झाला. लूप ब्रेक झाल्यानंतर काय होतं, ते जे के स्टेटमेंट एक्झिक्युशन होणं इथे स्टॉप होतं आणि प्रोग्राम काय होतो आपला स्टॉप होऊन जातो. म्हणजे की जेव्हा आय इज इक्वल टू 1 आहे तेव्हा जे के एकदा प्रिंट होईल, 2 आहे तेव्हा एकदा प्रिंट होईल, 3 आहे तेव्हा एकदा प्रिंट होईल, 4 आहे तेव्हा एकदा होईल आणि 5 आहे तेव्हा एकदा प्रिंट होईल. आणि आपल्याला काम पण काय करायचं होतं, जे केला काय करायचं होतं, 5 वेळेस प्रिंट करायचं होतं. हे झालं काय की आपण एकच काम काय करतो, परत परत करतोय. एकच काम काय करतो, परत परत करतोय. तर ऑब्व्हियसली तिथं काय लावून, लूप. आणि आतापर्यंत आपण कोणता लूप शिकलाय, फॉर लूप लावून त्याचं काम तमाम करू. पण आता मला काय करायचं माहिती का, मला काय करायचं माहिती का, मला असं काम करायचं की जिथं 2D शेपमध्ये जायचं, म्हणजे 2 डायरेक्शनमध्ये मूव्ह करायचं आहे. काय करायचं, 2 डायरेक्शनमध्ये मूव्ह करायचं आहे. म्हणजे की एखादं काम असं पाहिजे मला की म्हणजे की 2 गोष्टी एकासोबत चालल्या पाहिजे, 2 गोष्टी एकासोबत चालल्या पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक गोष्ट जेव्हा रिपीट करायची तेव्हा आपण काय करतो की त्या गोष्टीला लूपमध्ये टाकून द्यायचं. आता दोन्ही डायरेक्शनला मला मूव्ह करून ती गोष्ट रिपीट करायची, तर तिथं काय मी करेल, एका लूपमध्ये दुसरा लूप टाकेल. म्हणजे कसं सर, म्हणजे कसं, जसं की आता मला काय करायचं, या डायरेक्शनमध्ये जायचं आहे, या डायरेक्शनमध्ये पण जायचं आहे. काय करायचं, या डायरेक्शनमध्ये जायचं आणि या डायरेक्शनमध्ये जायचं आहे. त्या दोन्ही डायरेक्शनमध्ये जायचं आहे. म्हणजे की जसं समजा आता नेस्टेड फॉर लूपचं सिंटॅक्स कसा राहतो ते आधी समजून घ्या. नेस्टेड फॉर लूपचा सिंटॅक्स कसा असतो ते आधी समजून घ्या. तर नेस्टेड फॉर लूप सगळ्यात पहिले लक्षात ठेवा की आपल्याला काय करायचं, एक म्हणजे की जो काय दाखवल, एक म्हणजे काय, एक डायरेक्शनला दाखवल आणि एक म्हणजे दुसऱ्या डायरेक्शनला दाखवल. तर मी काय करतो, पहिल्या डायरेक्शनसाठी म्हणजे हा काय आउटर लूप, तर मी त्याला काय मानून घेतो, आय मानून घेतो. याला काय मानतो, याला काय मानतो मी, या डायरेक्शनला आय मानतो आणि या डायरेक्शनला काय मानून घेतो, जे आपल्या मानून घेतो. काय करतो, जे मानून घेतो. इंट आय इज इक्वल टू काय करतो, आता मला आहे ना, मला काय करायचं आहे, समजा आहे ना, मी इथं काही पण प्रिंट करतो. जसं की आय लेस दॅन इक्वल टू काय केलं, 5 केलं आणि आयला काय केलं मी, एकदा प्रिंट केलं. काय केलं, एकदा प्रिंट केलं. इथं मी हे 2 मिनटं थोडं स्किप करा या गोष्टी, मी तुम्हाला सिंटॅक्स सांगतो ते लिहून घ्या. की एक मी लूप असा लिहिला की ज्यात काय आय इज इक्वल टू 1 पासून स्टार्ट केला, आय लेस दॅन इक्वल टू 5 पर्यंत नेला आणि आयला काय केलं, एक एकनी इन्क्रीमेंट केलं. नंतर दुसरा म्हणजे काय, फॉर इंट जे इज इक्वल टू 1 पासून स्टार्ट केलं, जे लेस दॅन इक्वल टू काय केलं, 5 केलं आणि जेला काय केलं मी, एक एकनी इन्क्रीमेंट केलं. आणि इथं काय केलं माहिती का मी, इथं काय केलं माहिती का मी, जे आय इज इक्वल टू 1 पासून स्टार्ट झाला, आय लेस दॅन इक्वल टू 5 केलं, आयला काय केलं, एक एक इन्क्रीमेंट केलं. आणि एक लूप आहे आणि त्या लूपमध्ये काय करतो मी, अजून एक दुसरा लूप टाकतोय. त्या लूपमध्ये काय करतो, दुसरा लूप टाकतोय. काय करतोय, हा एक लूप झाला आपला आणि अजून एक हा एक लूप झाला. काय झालं, हा लूप झाला. तर आता मी काय करतो माहिती, इथं मी इथं लिहितो प्रिंटएफ. प्रिंटएफ काय करतो मी, प्रिंटएफ समजा इथं बी प्रिंट करतो मी. काय करतो मी, इथं बी प्रिंट करतो. प्रिंटएफ काय केलं मी, बी प्रिंट केलं. आणि इथं आयमध्ये काय करतो मी, एक प्रिंटएफ काय करतो,
एला प्रिंट करतो, एला प्रिंट करतो. तर थोड्या वेळ गेज करायचं आउटपुट काय येईल, काय येईल आउटपुट, काय येईल आउटपुट. सर तुम्ही म्हणशाल सर आउटपुट काय येईल हे समजून नाही राहिलं, म्हणजे की तुम्ही जे सांगताय की असं असं लूप चालणार आहे, पण हा लूप चालतो कसा हेच आम्हाला माहीत नाही. तर हा लूप कसा चालतो हे तुम्हाला मी आता आउटपुट आणि तो लूप कसा चालतो ते दोन्ही सांगतो. तर सगळ्यात पहिलं काय होतं लूपमध्ये आपल्याला माहिती की जी तुम्ही इनिशियलायझेशन कंडिशन दिली ती आधी चेक होते की आय इज इक्वल टू 1 आहे काय, 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आहे. तुम्ही काय करा ही कंडिशन असेल तर हे स्टेटमेंट चालवा. कोणतं याच्यामधले या लूपमधले स्टेटमेंट चालवा. तर पहिले स्टेटमेंट काय चाललं आपलं ए. मग इथं मला काय दिसलं ए माझा काय झाला आउटपुटमध्ये प्रिंट झाला. त्याच्यानंतर काय होईल, तो इथंच थांबणार आहे का, त्या लूपमध्ये जेवढे स्टेटमेंट तेवढे एक्झिक्यूट करायचं काम करतो ना. मग इथं आला तो आला इथं कुठं जेमध्ये, इथं जेमध्ये काय आहे सगळ्यात पहिलं 1 की आय 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, 1 लेस दॅन इक्वल टू 5 हा आहे. तर तुम्ही काय करा 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे तर बीला प्रिंट करा. म्हणजे इथं काय प्रिंट होईल आता, याच्यानंतर काय होईल आपला बी प्रिंट होईल. काय प्रिंट होईल, ए नंतर काय प्रिंट होईल आपला बी होईल. नंतर हा तर लूप आहे, हा मध्ये चालतं तो काय लूप आहे, आणि त्या लूपमध्ये काम काय बी. आणि एकदा लूप जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत ती लाईन सोडतो का तो नाही, त्यालाच काय करतो ती स्पेसिफिक काम रिपीट करतो. म्हणजे आता हा बी काय होईल एकदा प्रिंट झाला, पण पुढं जाऊन जे परत इन्क्रीमेंट होणार आहे असंच चालतो ना फॉर लूप. जे काय होईल इन्क्रीमेंट होईल, जे इन्क्रीमेंट होऊन काय जाईल 2 काय 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, इथं जे मध्ये व्हॅल्यू काय 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, हो आहे. तर तुम्ही काय करा परत बी प्रिंट करा, काय करा बी प्रिंट करा. बी प्रिंट केला परत जे इन्क्रीमेंट झाला, जे इन्क्रीमेंट होऊन काय झाला आता 3 काय 3 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आहे. तर तुम्ही काय करा परत बी प्रिंट करा, काय करा परत बी प्रिंट करा. आणि मग हा प्रिंट झाल्यानंतर परत अजून लूप ब्रेक झालाय का आपला मधला लूप इनरवाला लूप ब्रेक झालाय का नाही. मग जे काय होईल इन्क्रीमेंट होऊन जे इन्क्रीमेंट होईल 4 काय 4 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, 4 लेस दॅन इक्वल टू 5 आहे. तर तुम्ही काय करा बीला प्रिंट करा, तर बीला अजून एकदा प्रिंट होईल. नंतर काय होईल बी प्रिंट झाला, नंतर 4 झाल्यानंतर जे इन्क्रीमेंट होऊन काय झालं 5 काय 5 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, काय 5 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, 5 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, हो आहे. तर तुम्ही काय करा 5 लेस दॅन इक्वल टू 5 आहे तर बीला अजून एकदा प्रिंट करा, काय करा बीला अजून एकदा प्रिंट करा. झाला बी एकदा अजून प्रिंट झाला. बी एकदा प्रिंट झाल्यानंतर अजून 5 आपले जे इन्क्रीमेंट होऊन काय झालं आता 6 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का नाही. म्हणजे हा लूप काय झाला आता, हा लूप काय झाला जो इनर लूप आहे, जो आपला इनर लूप आहे तो काय झाला इथं हा झाला ब्रेक, काय झाला ब्रेक झाला. मग ब्रेक झाल्यानंतर इथं बघितलं काय, इथं बघितलं त्यांनी काय बघितलं की अजून आपला लूप किती वेळा चालणार आहे, अजून लूप किती वेळा चालणार आहे, अजून आय पण चालायचं आहे. काय चालणार आहे आपला आय पण चालायचं आहे. आय चालल्यानंतर इथं काय झालं परत काय प्रिंट झाला इथं ए प्रिंट झाला, आणि परत बी काय वेळा बी परत 5 वेळेस प्रिंट झाला. परत काय झालं असं समजा की इथं मी प्रिंट टेप स्लॅश एन टाकतो, प्रिंट टेप स्लॅश एननी काय होईल एक लूप ब्रेक झाल्यानंतर न्यू लाईन क्रिएट होईल आपली, काय होईल न्यू लाईन क्रिएट होईल. समजतंय ना की हा पूर्ण लूप चालल्यानंतर प्रिंट टेप स्लॅश एन काय होईल ती लाईन ब्रेक होईल. न्यू लाईनमध्ये क्रिएट करण्यासाठी मी काय केलं प्रिंट टेप स्लॅश एन केलं. मग पहिल्यांदा काय झालं ए बी 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 प्रिंट झाला. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर काय प्रिंट झालं की आता मी काय करतोय आपला पॅटर्न काय प्रिंट होईल की आय लेस दॅन इक्वल टू काय आय पहिल्यांदा ए प्रिंट झाला, नंतर काय उरलेल्या याच्यामध्ये बी आपला काय झाला 5 वेळेस प्रिंट झाला. नंतर परत काय होईल एकदा प्रिंट होईल आणि बी पण परत काय होईल 5 वेळेस प्रिंट होईल. का प्रिंट होईल कारण इथं आय मध्ये आता इन्क्रीमेंट व्हॅल्यू काय येणार 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे. तर तुम्ही काय करा एला प्रिंट करा, एला प्रिंट केल्यानंतर इथं काय चेक होईल काय तुमचं 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे सॉरी हा काय होईल 2 लेस दॅन इक्वल टू 5 चेक केलं ए प्रिंट झाला. ए प्रिंट झाल्यानंतर हा लूप चालेल. ह्या लूपमध्ये किती 5 वेळेस बी प्रिंट होता आपण चेक केला आता सेम. मग काय करेल इथं पण सेम काय होणार आहे बी आपला 5 वेळेस प्रिंट होणार आहे. मग काय बी 5 वेळेस इथं प्रिंट झाला. बी 5 वेळेस प्रिंट झाल्यानंतर परत लूप काय झाला ब्रेक झाला. एकदा ब्रेक झाल्यानंतर जे वाला लूप आहे तो ब्रेक झाला, इनरवाला लूप आहे तो ब्रेक झाला. परत काय झालं आपला आय इन्क्रीमेंट झाला. आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं आता आय इन्क्रीमेंट होऊन झाला आपला 3 झाल्यानंतर परत एकदा ए प्रिंट होईल. नंतर परत काय होईल बी 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 प्रिंट होईल. परत काय होईल बी 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 5 वेळेस प्रिंट होईल. नंतर काय होईल ए नंतर बी 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 प्रिंट होईल. किती झाले 1 2 3 4 5
आणि इकडं पण बी पण किती वेळा पास झाला, ए नंतर बी किती वेळा पाच वेळेस प्रिंट झाला. तर अशा वेळेस म्हणजे की आपलं अशा वेळेस एका लूपमध्ये दोन लूपमध्ये डायरेक्शन एका लूपमध्ये दुसरा लूप टाकल्यानंतर आपल्याला काय समजलं की आपण किती एक डायरेक्शन झाली, मग प्रिंटेफ स्लॅश इन करून अशी दुसरी रो आणली, तिसरी रो आणली, चौथी रो आणली. म्हणजे एकच काम काय करतं परत परत करायचं असेल आणि ते दोन डायरेक्शनमध्ये मूव्ह करून करायचं असेल, किंवा आपल्याला एक काम जसं की ए नंतर बी 5 वेळेस झाला पाहिजे, मग एक काय आपलं एक दुसरं काम करेल, नंतर ए नंतर परत बी 5 वेळेस प्रिंट झाला पाहिजे, ए नंतर परत बी 5 वेळेस प्रिंट झाला पाहिजे. तर मला काय करावं लागेल, एक काम करून नंतर दुसरं काम काय करायचं 5 वेळेस प्रिंट करायचं. त्याच्यासाठी मी काय लावलं, एक सेम काम रिपीट करायचं. तर बीला काय केलं मी या दुसऱ्या फॉर लूपमध्ये टाकून दिला आणि एक दुसरा लूप आहे जे काय न्यू लाईन आल्यानंतर मला परत काय पाहिजे, ए पाहिजे. ते ए आणायचं काम कोण करते, बाहेरची आउटर लूप म्हणतात. म्हणजे कसं हा लूप समजा काय झाला, आय इज इक्वल टू हा इथून लूप स्टार्ट झाला, काय झालं लूप स्टार्ट झाला आणि नंतर इथूनच काय होते आपला एक दुसरा लूप स्टार्ट होते, तो काय मधला इनरवाला लूप. हा काय झाला इनरवाला लूप. सगळ्यात पहिले काय बघितलं त्यांनी, इथून सुरुवात केली. इथून सुरुवात केल्यानंतर त्याला काय दिसलं की इथं इथं सुरुवात केली, त्यानं काय दिसलं की इथं ए बघितल्यानंतर त्यांनी काय बघितलं, इथून परत आपल्याला काय करायचं इकडं जायचं आणि मगच तो काय करायचं पुढच्या रस्त्याला जायचं. त्यांनी काय बघितलं इथं काय करायचं, मला बीला प्रिंट करायचं, याच्यामध्ये जाऊन काय करायचं बीला प्रिंट करायचं. तर बी काय झाला परत प्रिंट झाला. किती वेळेस 5 वेळेस प्रिंट झाला. परत मग त्यांनी काय केलं, दुसरी मूव घेतली. दुसऱ्या मूव नंतर पण बघितलं त्यांनी काय इथं ए नंतर ए केल्यानंतर परत इथं बघितलं त्यांनी काय दुसरा लूप आहे, ए नंतर काय झालं परत बी काय झालं 5 वेळेस प्रिंट झालं. म्हणजे एका लूपमध्ये दुसरा लूप आहे. त्यांनी स्टार्ट केलं ए पासून, पण मध्ये बघितलं की इथं काय इनर लूप आहे जो काय करतोय आपल्याला त्या डायरेक्शनने जावंच लागेल, तिथे काय करतो बी प्रिंट करतो. आलं ना. तर हा झाला नेस्टेड फॉर लूप. म्हणजे की लूपमध्ये लूप कसा चालवतं हे तुम्हाला मी आता एक्सप्लेन केलेले. मी याचा काय करतो प्रोग्राम करून दाखवतो तुम्हाला. सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं, VS कोड ओपन करायचे, काय करायचं कोड ब्लॉक्स ओपन करायचे. हॅलो, कोड ब्लॉक्स ओपन करायचे. कोड ब्लॉक्स ओपन केल्यानंतर मला इथं काय फाईल बनायची, एम्प्टी फाईल नंतर कंट्रोल एस इथं मी काय बनवलं समजा nested.c नावाची मी एक काय बनवली इथं फाईल इथं बनवली. सगळ्यात पहिले तुम्हाला काय सांगितलं मी, void main. काय केलं void main. इथं काय केलं मी इंट काय केलं, 2 व्हेरिएबल घ्यायचे ना मला. का, कारण की 2 डायरेक्शनमध्ये मूव्ह करायचे. असा एका लूपमध्ये दुसरा लूप टाकायचं. एक म्हणजे काय आउटर लूपसाठी, मधला इनर लूपसाठी कोणी जे आपला घेतलं. तर मी इथं डिक्लेअर करून देतो. पाहिजे तर तुम्ही त्या लाईनमध्ये पण डिक्लेअर करू शकता, पण मला काय करायचं ग्लोबली डिक्लेअर करायचे. ही ग्लोबली डिक्लेरेशन म्हणजे की त्याला कुठून पण ॲक्सेस करू शकतो. मी सांगाल फंक्शन शिकवल्यानंतर ग्लोबल स्कोप लोकल स्कोप सगळ्या गोष्टी सांगा. आता मला काय करायचं, सगळ्यात पहिलं आउटर लूपमध्ये काय केलं मी की मला ए पाहिजे, ए नंतर काय पाहिजे बी 5 वेळेस पाहिजे, ए पाहिजे नंतर काय बी 5 वेळेस पाहिजे, ए पाहिजे नंतर काय बी 5 वेळेस पाहिजे. असंच पॅटर्न प्रिंट करायचं. तिथे काय केलं मी आय इज इक्वल टू 1 पासून स्टार्ट केलं, आय लेस दॅन इक्वल टू काय केलं 5 केलं आणि आयला काय केलं मी एकनी इन्क्रीमेंट केलं. काय एकनी इन्क्रीमेंट केलं. सेम आता मला काय करायचं, एक काम झाल्यानंतर दुसरा अजून एक लूप पाहिजे जो काय करेल बीला प्रिंट करेल. काय करेल बीला प्रिंट करेल. आणि पहिलं काम काय झालं पाहिजे, प्रिंटेफ हे आपला काय झालं पाहिजे प्रिंट झाला पाहिजे. काय झालं पाहिजे ए आपला प्रिंट झाला पाहिजे. नंतर काय झालं पाहिजे फॉर इंट नको आहे मला, कारण की आपण ऑलरेडी वरती डिक्लेअर केलं आहे. फॉर इथं काय करेल मी, फॉर इथं काय करेल जे इज इक्वल टू 1, जे लेस दॅन इक्वल टू काय पाहिजे मला लेस दॅन इक्वल टू 5. जेला काय केलं मी एकनी इन्क्रीमेंट केलं. का, कारण मला ए नंतर काय पाहिजे 5 वेळेस परत काय झालं पाहिजे बी आपला प्रिंट झाला पाहिजे. म्हणजे एका लूप नंतर म्हणजे ए झाल्यानंतर काय परत मला 5 वेळेस पाहिजे. काय पाहिजे प्रिंटेफ इथं काय केलं मी बीला प्रिंट केलं. आणि मला आता काय करायचं आहे की बी झाल्यानंतर ए नंतर 5 वेळेस प्रिंट झालं तर न्यू लाईनमध्ये मला काय पाहिजे खालचा पॅटर्न पाहिजे. तर न्यूमध्ये लाईनमध्ये पाहिजे तर मी इथं काय केलं मी प्रिंटेफ इथं काय केलं मी /n काय केलं मी प्रिंटेफ/n. या इथं काय करतो आता मी हे झाल्यानंतर आता जो मेनचं ब्रॅकेट आहे ते काय करतो क्लोज करतो, F9 करतो मी. F9 केल्यानंतर बघा पहिल्यांदा ए प्रिंट झालं, त्याच्यानंतर काय झालं 5 वेळेस बी प्रिंट झालं. ए प्रिंट झालं त्याच्यानंतर काय झालं 5 वेळेस बी प्रिंट झालं. असाच पॅटर्न आपल्याला पाहिजे होता ना.
काय पाहिजे होतं, असाच पॅटर्न आपल्याला पाहिजे होता. पण हा चालतो कसा आहे, चालतो कसा आहे हे तुम्हाला सांगतो. कसा चालतोय हे तुम्हाला मी सांगितलं होतं. कसा चालतोय, कसा चालतोय इथं बघा. सगळ्यात पहिलं बघा काय झालं की जेव्हा तुमचा आय इज इक्वल टू 1 आहे, जेव्हा आय इज इक्वल टू 1 आहे तेव्हा तो चेक झाला की 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, तो आउटरवाला लूप, हा आयवाला लूप. आउटर लूपमध्ये काय झालं, चेक झालं. हा काय आपला आउटर लूप आहे आणि इकडे काय इनर लूप आहे. काय इनर लूप आहे म्हणजे हा जो बाहेरचा आहे तो काय आपला आउटर लूप आहे आणि मध्ये एक काय अजून इनर लूप आहे. काय इनर लूप आहे. मग इथं काय झालं, पहिल्यांदा चेक झाला काय 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, हा येतं. तुम्ही काय करा, कशाला प्रिंट करा, तुम्ही प्रिंट करा एला प्रिंट करा. कारण आपण काय लिहिलं ती कंडिशन ट्रू झाल्यानंतर तुम्ही काय करा एला प्रिंट करा. एला प्रिंट केल्यानंतर इनर लूपमध्ये काय होतं, जे इज इक्वल टू 1, जे लेस दॅन इक्वल टू काय 5 आहे. तुम्ही काय करा, जेव्हा जे लेस दॅन इक्वल टू 5 असेल तर बीला प्रिंट करा. सांगा 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आहे तर तुम्ही काय करा बीला प्रिंट करा. हा इनर लूप आहे, हा इनर लूप आहे. जर एकदा रस्ता याचा भटकला तर काय करणार, हा पूर्ण लूप कंप्लीट करूनच मला येता येईल. असं उलटं फिरता येईल का नाही, मला डायरेक्टली काय पूर्ण लूप फिरूनच मला काय यायचं, परत त्या रोडला यायचं आहे. काय पूर्ण लूप फिरूनच परत काय करायचं, मला इथून यायचं. हा जसं की स्टार्टिंग पॉईंट आहे असं समजा. मग जे लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, म्हणजे 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, हो आहे. नंतर काय होईल, जे इन्क्रीमेंट होईल, जे होईल 2. 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, हो आहे. तर तुम्ही काय करा परत बी प्रिंट करा. नंतर काय होईल, जे इज इक्वल टू कोणता बी प्रिंट होत आहे, इथले 1 2 3 4 5 3. काय 3 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आहे. तर तुम्ही काय करा बीला प्रिंट करा. जे इज इक्वल टू 4, काय 4 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, तुम्ही परत बीला प्रिंट करा. नंतर काय जे इज इक्वल टू 5, काय 5 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, तुम्ही परत काय करा बीला प्रिंट करा. हे काय तुमचे, हे काय झालं, मी आत्ता जेवढं चालवलं ए, काय पहिलं काय झालं ए, त्याच्यानंतर किती झालं 5 वेळेस काय केलं मी बीला प्रिंट केलं. नंतर परत काय झालं ए, नंतर काय केलं मी परत 5 वेळेस बीला प्रिंट केलं. नंतर काय, आता मला सांगा हे जेव्हा दुसऱ्या रोमध्ये जायचं आहे, मला दुसऱ्या रोमध्ये जायचं तर ऑब्विसली आपलं काय हा लूप ब्रेक झालेला राहील आणि वरती काय आय इन्क्रीमेंट होईल. आपला आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल 2 होईल. 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, तर काय करा तुम्ही कशाला प्रिंट करा एला प्रिंट करा. आणि परत काय होईल, परत आपले बी प्रिंट होतील. काय होतील, बी 5 वेळेस प्रिंट होतील. म्हणजे की पहिल्यांदा ए एकदा प्रिंट होईल, नंतर बी 5 वेळेस प्रिंट होईल. न्यू लाईन आली, परत ए एकदा प्रिंट होईल, नंतर बी 5 वेळेस प्रिंट होईल. ए लाईन आली, नंतर बी काय 5 वेळेस प्रिंट होईल. नंतर ए लाईन आली, मग काय बी पण काय होईल 5 वेळेस प्रिंट होईल. आला देणार. तर हा झाला आपला लूप, काय हा झाला पूर्ण लूप. आणि कसा लूप चालतो हे तुम्हाला मी एकदा सांगितलंय, तरी मी एकदा एक्सप्लेन करून देतो. इथे काय करायचं आपल्याला, सगळ्यात पहिले काय होतं, हा इनर लूपवाला चेक होलो. मग इथं होतं 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे, तर तुम्ही काय करा त्याच्या खालचे स्टेटमेंट प्रिंट करा. स्टेटमेंटमध्ये गेल्यानंतर इथं लूप दिसला, इथं चेक होईल. इथं चेक झाल्यानंतर 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आहे, तर तुम्ही बीला प्रिंट करा. प्रिंट स्लॅश एन म्हणजे काय न्यू लाईनवर चला. तर काय होतं, आधी हा चालतो, हा चालल्यानंतर इथं स्टेटमेंट जे असेल ते प्रिंट होतील, परत हा चालतो, मग हे स्टेटमेंट प्रिंट होतील आणि मग नंतर प्रिंट स्लॅश एन नंतर हा लूप संपल्यानंतर मग काय होतं, आपला आय इन्क्रीमेंट होतो. काय होतं, नंतर आपला आय इन्क्रीमेंट होतो. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल, मी जेवढं समजावलं आहे इनर लूप कसं वर्क करतो. हे त्याचं एक्झाम्पल होतं, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळालेल्या असेल. पण मी अजून थोडंसं एक इझी एक्झाम्पल घेतो, ज्याच्यामध्ये मला काय प्रिंट करायचं आहे, मला काय प्रिंट करायचं आहे, जसं की एका लाईनमध्ये किती पाहिजे मला. मी इथं काय करतो, एक इझी एक्झाम्पल घेतो. इझी एक्झाम्पलमध्ये काय करू की मला काय करायचं माहिती का, एका लाईनमध्ये ना 5 स्टार प्रिंट करायचे. तुम्ही कसं प्रिंट कराल, एका लाईनमध्ये 5 स्टार प्रिंट करायचे, 1 2 3 4 5. एका लाईनमध्ये किती करायचे, 5 स्टार प्रिंट करायचे. तर सर तुम्ही म्हणजे हे इझी आहे, एकच काम परत परत करायचं आहे मला. काय की फॉर काय करायचं मला, इंट आय इज इक्वल टू 1 पासून लूप स्टार्ट करायचं आहे. आय लेस दॅन इक्वल टू काय करायचं मला 5, आणि आयला काय करायचं आहे 1 1 नी इन्क्रीमेंट करायचं आहे. काय करायचं 1 1 नी इन्क्रीमेंट करायचं आहे. नंतर प्रिंट एफ काय करायचं मला, प्रिंट एफ काय करायचं मला स्टारला काय करायचं मला प्रिंट करायचे. स्टारला प्रिंट करायचं किती वेळेस प्रिंट करायचे, 1 2 3 4 5, 5 वेळेस मला काय करायचं स्टारला प्रिंट करायचं. तर ऑब्विसली जे काम आपल्याला परत परत करायचं ते काय करायचं, मी फॉर लूपमध्ये टाकायचं. पण आता मला काय करायचं माहिती का, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. नंतर काय
1 2 3 4 आणि 5. म्हणजे किती झाले 5 म्हणजे 1 रो 2 रो 3 रो 4 रो 5 रो. हे काय करायचं मला एकच काम काय करायचं 5 वेळेस प्रिंट करायचं आणि ते ह्या डायरेक्शनमध्ये पण मूव्ह करायचं आणि या डायरेक्शनमध्ये पण काय करायचं मूव्ह करायचं. तर मला सगळ्यात पहिले सांगा की इथं आय किती राहील. आय म्हणजे काय आपण रो मानून घेऊ. आय म्हणजे काय रोवाला म्हणजे की बाहेरचं लूप का मी आय मानला का कारण की इथं आपल्याला माहिती आय माना जे माना काय नाव द्यायचं ते नाव द्या काय कारण की ही एक रो झाली, दुसरी रो झाली, तिसरी रो झाली, चौथी रो झाली, पाचवी रो झाली. हे किती 5 रो झाल्या ना. मग मी त्यांना काय करतो नाव देऊन घेतो. एक आय इज इक्वल टू 1, आय इज इक्वल टू 2, आय इज इक्वल टू 3, आय इज इक्वल टू 4, आय इज इक्वल टू 5. झालं 1 झालं 2 झालं 3 झालं 4 झालं 5 झालं. आता जेव्हा 1 आहे ना तुम्ही काय करायचे 5 स्टार एका लाईनमध्ये प्रिंट करायचे. काय करायचे एका लाईनमध्ये काय करायचे 5 स्टार प्रिंट करायचे जेव्हा आय इज इक्वल टू 1 होता. मग म्हणजे मला दुसऱ्या डायरेक्शन पण मूव्ह करायचं म्हणजे त्याचं पण काहीतरी नाव द्यावं लागेल. त्याचं नाव काय दिलं मी त्याचं नाव काय दिलं जे 1 2 3 4 आणि 5. काय झालं 1 2 3 4 5 काय केलं मी त्यांचं नाव देऊन दिलं. काय केलं 1 2 3 4 आणि हे काय याला डिनोट करण्याचं नाव काय याला नाव दिलं मी जे. जे जेव्हा जे इक्वल टू 1 आहे तेव्हा आय इज इक्वल टू 1 ला काय एकच स्टार आहे. आय इज इक्वल टू 1 ला जे इज इक्वल टू 2 ला काय एक स्टार आहे. आय इज इक्वल टू 1 आणि जे इज इक्वल टू 3 ला काय एक स्टार आहे. आय इज इक्वल टू 1 आणि जे इज इक्वल टू 4 ला काय एक स्टार आहे. नंतर काय आय इज इक्वल टू 1 ला आणि जे इज इक्वल टू 5 ला काय एक स्टार आहे. म्हणजे आय इज इक्वल टू 1 असताना एक मला लूप असा पाहिजे की जो काय करेल 5 वेळेस स्टार प्रिंट करून देईल. म्हणजे एका लूपमध्ये काय घ्यावं लागेल दुसरा लूप. याच्यासाठी एक लूप काय येईल आपला आयसाठी एक लूप. आयसाठी आपला एक लूप येईल काय लूप येईल फॉर तुम्ही काय करा फॉर इंट आय इज इक्वल टू काय करा 1 पासून स्टार्ट करा. किती आहे 1 1 2 3 4 5 5 होतं. आय लेस दॅन कुठपर्यंत जाईल माझा आय लेस दॅन इक्वल टू 5 आणि आयला काय करा तुम्ही एक एकनी इन्क्रीमेंट करा. झालं की आय 1 पासून स्टार्ट करा 2 3 4 5 5 पर्यंत काय करायचं तुम्हाला एक एकनी इन्क्रीमेंट करायचं. नंतर मध्ये एक असा लूप घ्या जो काय करेल या कॉलम वाईज चेंज करेल. म्हणजे की एक लाईन असेल त्याला काय एका लाईन असेल तर त्या लाईनमध्ये मला काय करायचं 5 वेळेस तो स्टार प्रिंट करायचं. ते काम कोण करणार आहे इनरवाला लूप म्हणजे जे वाला लूप. मग मी तर काय केलं इंट जे इज इक्वल टू काय करा 1 पासून स्टार्ट करा आणि जे लेस दॅन इक्वल टू 5 आहे जे प्लस प्लस आणि इथं काय करा त्याला स्टारला प्रिंट करा. काय करा या स्टारला प्रिंट करा. स्टारला प्रिंट करा म्हणजे काय करा प्रिंट एफ काय करा स्टार प्रिंट एफ काय करा स्टार प्रिंट करा. म्हणजे की जेव्हा तुमचा आय इज इक्वल टू 1 आहे तेव्हा काय झाले पाहिजे 5 स्टार प्रिंट झाले पाहिजे. 5 स्टार प्रिंट करायचं काम कोण करणार आहे हा इनरवाला लूप. एकाच रोमध्ये 5 स्टार प्रिंट करण्याचं काम कोण करणार आहे हा इनरवाला लूप. नंतर एक लाईन झाल्यानंतर तुम्ही काय करा प्रिंट एफ की मला न्यू लाईनमध्ये परत जेव्हा आपला काय झालं जे आय इज इक्वल टू 2 झाला म्हणजे 2 लेस दॅन इक्वल टू 5 झाला तेव्हा तुम्ही काय करा एक लाईन सोडून म्हणजे स्लॅश एन ती लाईन एंड करून तुम्ही काय करा तुम्ही दुसऱ्या लाईनमध्ये पण काय करा 5 स्टार प्रिंट करा. मग दुसऱ्या लाईनमध्ये 5 स्टार प्रिंट करायचे त्यासाठी पण काय केलं मी एक इनर लूप लावला. जेव्हा तुमची आय इज इक्वल टू 3 म्हणजे जेव्हा लाईन 3 झाली म्हणजे आय इज इक्वल टू 3 झाला तेव्हा पण तुम्ही काय करा एकाच लाईनमध्ये काय करा 5 स्टार प्रिंट करा. एकाच लाईनमध्ये 5 स्टार प्रिंट करण्याचं काम कोण करते हा जे वाला लूप करतोय. सेम जेव्हा तुमचा आय इज इक्वल टू 4 आहे तेव्हा एकाच लाईनमध्ये काय करा तुम्ही 5 स्टार प्रिंट करा. हे काम कोण करते जे वाला लूप करतोय. जेव्हा आय इज इक्वल टू 5 आहे एकाच लाईनमध्ये काय करा 5 स्टार प्रिंट करणं आणि हे काम कोण करते इनरवाला लूप आपलं करते. समजलं. हे झालं आपलं पूर्ण नेस्टेड फॉर लूपचं एक्सप्लेनेशन ज्याने तुमचं दुसरं एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल सर्व गोष्टी काय झाल्या क्लिअर आता झालेलं आहे. आता मला काय करायचं माहिती का मला काय करायचं मला याचं कोड लिहायचं आहे. तर कसं लिहिल सगळ्यात पहिलं मी तुम्हाला काय सांगितलं होतं की 2 व्हेरिएबल डिक्लेअर करून घ्यायचे की जे आपल्याला काय पॉईंट करणार आहे एक आय म्हणजे रोला आणि एक म्हणजे जे म्हणजे कॉलमला. तर मी इथं काय केलं इंट आय आणि जे इथं लिहून घेतलं. इथं काय केलं मी एक लूप चालवला जो काय करणार आहे रोला डिनोट करणार आहे. रोला डिनोट करणार आहे त्याचं काय इंट आय इज इक्वल टू इथं लिहिण्याची गरज नाही इंट परत कारण की वरती आपण डिक्लेअर केलेलं आहे. इथं पण लिहू शकता तसं पण आपलं वरती केलेलं तर परत इंटिजर लिहायची मेन्शन करायची गरज नाही. आय इज इक्वल टू 1 आय लेस दॅन इक्वल टू 5 आयला काय करायचं मला एक एक इन्क्रीमेंट करायचं आहे. नंतर काय फॉर इंट लिहिण्याची गरज नाही कारण ऑलरेडी आपण जे वरती डिक्लेअर केलेलं आहे. मला एका लाईनमध्ये 5 स्टार प्रिंट पाहिजे तो कोण करून देणार आहे आपला जे वाला लूप करून देणार आहे. तर जे इज इक्वल टू काय केलं मी 1 आणि जे लेस दॅन इक्वल टू काय केलं मी 5 आणि जेला काय केलं मी
एक एकनी इन्क्रीमेंट केलं. काय केलं? एक एकनी इन्क्रीमेंट केलं. आणि नंतर आता मला एका लाईनमध्ये काय प्रिंट करायचे, किती स्टार प्रिंट करायचे? 5. म्हणजे 5 स्टार प्रिंट करण्याचं काम कोण करणार आहे? जे वाला लूप. पण मला जे प्रिंट करायचं ते काय लिहावं लागेल आधी? प्रिंट एफ काय करावं लागेल मला? प्रिंट एफ स्टार करावं लागेल. काय राहिलं? प्रिंट एफ स्टार. मी एकदा काय करतो, त्याला F9 करून बिल्ड अँड रन करून दाखवतो. ते एकाच लाईनमध्ये काय मला 25 स्टार मिळतील. पण मला काय पाहिजे? प्रत्येक 5 स्टार नंतर, म्हणजे की एका लाईनमध्ये 5 स्टार प्रिंट झाले, त्याच्यानंतर काय न्यू लाईन आली पाहिजे. ती न्यू लाईन येण्यासाठी काय करतो? ह्या लूपच्या नंतर काय करतो मी? प्रिंट एफ इथे काय करून देतो? /n करून देतो. काय करतो? प्रिंट एफ /n. F9 केलं मी. F9 केल्यानंतर बघा एका लाईनमध्ये किती आले? 5 स्टार. दुसऱ्या लाईनमध्ये 5 स्टार. तिसऱ्या लाईनमध्ये 5 स्टार. चौथ्या लाईनमध्ये 5 स्टार. पाचव्या लाईनमध्ये 5 स्टार. हा आता लूप कसा चालतोय? हा कोड कसा चालतोय? मी इथे काय करतो, याला तुम्हाला मी ड्राय रन करून दाखवतो की हा लूप कसा चालतोय. तर सगळ्यात पहिले काय झालं? सगळ्यात पहिले इथं चेक झालं की 1 >5 आहे का? हा इथं तुम्ही काय करा? खाली जा. खाली गेल्यानंतर काय की तुमचा i जेव्हा 1 येईल तेव्हा तुम्ही काय करा? जे 1 >5 आहे का? हो, 1 >5 आहे का? कारण मधला लूप चालेल ना, तिथे काही स्टेटमेंट आहे का नाही? मग मधला लूप चालेल. मधल्या लूपमध्ये बघितलं 1 >5 आहे का? तुम्ही 1 स्टार प्रिंट करा. 1 स्टार प्रिंट झाला. जे इन्क्रीमेंट होऊन काय झालं? 2 झाला. परत काय होईल? 1 स्टार प्रिंट होईल. 2 >5 आहे का? मग तेव्हा 1 स्टार प्रिंट झाला. नंतर 3 >5 आहे का? तेव्हा 1 स्टार प्रिंट होईल. नंतर 4 >5 आहे का? तेव्हा 1 स्टार प्रिंट होईल. नंतर 5 >5 आहे का? तेव्हा 1 स्टार प्रिंट होईल. म्हणजे एकाच लाईनमध्ये 5 स्टार प्रिंट करायचं काम कोण करते? हा मधला कॉलम. आणि नवीन रोमध्ये जाण्यासाठीचं काम कोण करते? हा आउटरचा कॉलम. आउटरचा लूप म्हणता येईल त्याला, आउटर लूप. आणि हा काय झाला आपला? इनर लूप. इनर लूप कशासाठी? इनर लूप आपला एकाच लाईनमध्ये किती? 5 स्टार प्रिंट करण्यासाठी. आणि बाहेर जर न्यू लाईनमध्ये जायचं तर काय? प्रिंट एफ /n. हा इन्क्रीमेंट होऊन काय जाईल? 2 >5 आहे का? हा इथे तुम्ही काय करा? स्टार प्रिंट करा. काय करा? स्टार प्रिंट करा. इथं पण काय होईल? 5 स्टार प्रिंट करायचं काम कोणाकडे? इकडे. कारण इथं लूप करून स्टार्ट होतं आपला 1 पासून स्टार्ट होते. 1 >5 आहे का? तुम्ही काय करा? स्टार प्रिंट करा. आणि हे काम किती वेळेत चालणार आहे आपलं? 5 वेळेस चालणार आहे. असंच पूर्ण पॅटर्न काय होईल आपलं? प्रिंट होऊन जाईल. कुठपर्यंत होईल? जब j म्हणजे i >5 म्हणजे 5 5 आहे तोपर्यंत काय होईल? हा पूर्ण पॅटर्न आपल्याला प्रिंट होऊन मिळेल. आय होप तुम्हाला समजलेलं असेल की हा लूप कसा चालतोय, काय गोष्टी कशा प्रिंट होत आहे. आले ना? तर आजच्या दिवस आपलं एवढंच आहे. एवढं तुम्हाला मी शिकवलेलं आहे. हे तुम्ही काय करा? व्यवस्थितपणे रिव्हिजन करा. जेवढं शिकवलं आहे तुम्हाला तेवढं काय करा? तुम्ही व्यवस्थितपणे रिव्हिजन करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. म्हणजे की मी बघतोय की पहिल्या लेक्चरला खूप जास्त येऊन नंतर मुलं कन्सिस्टन्सी कमी ठेवता. म्हणजे की पूर्ण दिवस आता जसे जसे लेक्चर टाकतो तसं तसं तुम्ही संपवत चाला तुमचं काम. पण म्हणजे काय एक लँग्वेज तुमची परफेक्ट होऊन जाईल. जसं जसं आपण पुढं मूव्ह कराल तसं तसं तुम्ही गोष्टी शिकत जर गेले तर येणाऱ्या 1 वर्षामध्ये तुम्ही बघा स्वतःला खूप जास्त कॉन्फिडंट फील करा. आलं जाणं? तर आजच्या दिवस एवढंच. बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.